Good morning. This is the second lecture of topic human health and diseases. Here today we discuss second article, second type, acquired immunity. Here then question arises, what is meant by acquired immunity? Acquired means here such a type of immunity develop during lifetime after experience of such type of antigen. याचा अर्थ काय होतो? ज्या वेळेला ज्या प्रकारचा जो अँटीजन आपल्या शरीरामध्ये एंट्री करेल त्याला प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज तयार होतात आणि तो आजार होऊन दिला जात नाही. ज्या ज्या वेळेला तशा पद्धतीचा वेगवेगळ्या आजाराचा एक्सपिरियन्स येईल त्या वेळी त्या प्रकारानुसार आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी निर्माण होत असतात, तयार होत असतात. याला आपण असं म्हणतो ॲक्वायर्ड इम्युनिटी. थोडक्यात इट डेव्हलप ड्युरिंग लाईफ टाइम. जसा अनुभव येईल तस बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार होतात. याला आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतो. Here this type of immunity consists for most important characters. याच्यामध्ये चार महत्त्वाचे कॅरेक्टर किंवा लक्षणं दिसून येतात की जी अत्यंत महत्त्वाचे आहेत. क्या फर्स्ट पहिलं कॅरेक्टर कोणतं असेल? स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी Specificity means here our body naturally produce antibody, but these antibodies are specific for specific antigen. म्हणजे कोणतेही अँटीबॉडी कोणत्याही अँटीजनला उपयोगी पडत नाहीत. ज्या प्रकारचा अँटीजन असेल त्याला उपयोगी पडणारी वेगळीच अँटीबॉडी असाव्या लागतात. उदाहरणार्थ टायफॉइडचं इन्फेक्शन झालंय तर टायफॉइडला प्रतिकार करणारी शरीरामध्ये वेगळी अँटीबॉडी असेल, तीच शरीरात जनरेट होणं गरजेचं आहे, डेव्हलप होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मलेरियाच्या ज्या काही अँटीबॉडी शरीरात असतील त्याचा काहीही उपयोग होणार नाही. थोडक्यात ज्या प्रकारचा अँटीजन आहे त्याला उपयोगी पडणारी स्पेसिफिकच अँटीबॉडी तयार होणं गरजेचं आहे. आणि हे महत्त्वाचं कॅरेक्टर या ठिकाणी ॲक्वायर्ड इम्युनिटीचं दिसून येतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून तर आपण बरं होतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला टायफॉइडचं इन्फेक्शन झालं त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये नैसर्गिक टायफॉइडला प्रतिकार करण्यासाठी अँटीबॉडी तयार होत असतात आणि बाहेरून जी आपण औषधं, गोळ्या, इंजेक्शन किंवा डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो ती सप्लिमेंटरी असतं. हे नेमकेपणानं आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टरांची ट्रीटमेंट ही सप्लिमेंटरी असते, मदत म्हणून असते, पण खरं नैसर्गिक आपल्या बॉडीमध्ये प्रतिकार शक्ती अँटीबॉडीज तयार होत असतात त्या टायफॉइडला रोखण्यासाठी. आणि त्या टायफॉइडलाच उपयोगी पडणाऱ्या अँटीबॉडी होणं गरजेचं आहे. मलेरियाच्या होऊन चालणार नाही किंवा दुसऱ्या कोणता तरी तापाचा प्रकार असेल त्या अँटीबॉडीचा उपयोग नाही. ज्याच्या त्यालाच उपयोगी पडणाऱ्या निर्माण व्हाव्या लागतात. आणि या ठिकाणी ही स्पेसिफिसिटी कॅरेक्टर फार महत्त्वाचं आहे. देन सेकंड कॅरेक्टर डायव्हर्सिटी.
Diversity. Diversity means here our antibody which are present in our body that naturally identify or recognize here vast variety of antigen. बाहेरून कोणत्याही प्रकारचे कितीही प्रकार असू द्या, जेवढे कोण अँटीजन असतील त्यातला कोणत्याही प्रकारच्या अँटीजन बॉडीमध्ये एंट्री केली की आपली बॉडी लगेच त्याला रेकग्नाइज करते, लगेच त्याला आयडेंटिफाय करते आणि त्याला उपयोगी पडणारेच अँटीबॉडी तयार करते. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, रेकग्नाइज करणं गरजेचं आहे. कारण पॅथोजन एक प्रकारचा नाही. व्हायरसेसचे किती प्रकार आहेत, बॅक्टेरियाचे किती प्रकार आहेत, प्रोटीनचे किती प्रकार आहेत, डस्ट असतील, पोलन ग्रेन असतील, टॉक्सिक गॅसेस असतील, कितीतरी पॅथोजन्स आहेत, अँटीजन आहेत. त्याच्यामुळे नेमका कोणत्या अँटीजनने एंट्री केली त्याला ओळखणं गरजेचं आहे, आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, रेकग्नाइज करणं गरजेचं आहे. आणि हे रेकग्नायझेशन या ठिकाणी ॲक्वायर्ड इम्युनिटी करते. हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी मीन्स इट कन्फर्म, recognize which type of antigen enter in our body. That concept is called as a diversity. Then third, discrimination of self and non-self invaders. Self and non-self invaders. याचा अर्थ काय होतो? हियर आवर बॉडी कन्सिस्ट अँटीबॉडी ऑर डेव्हलप. शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होतात. हियर इट आयडेंटिफाय आयदर इन्व्हेडर्स आर सेल्फ ऑर कम फ्रॉम आउटसाइड. म्हणजे जो कोण बाहेरून अँटीजन आलाय का आतच तयार झालाय बॉडीमध्ये, हे दोन्ही पैकी ओळखणं गरजेचं आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे कॅन्सर सेल. कॅन्सर सेल बाहेरून येत नाहीत, त्या बॉडीमध्येच तयार होतात, त्या बॉडीमधलेच असतात, म्हणजे सेल्फ असतात. त्या बॉडीमध्येच कारण नसताना नव्यानं तयार होतात, सतत तयार होत असतात, बॉडीतल्या बॉडीत तयार होत असतात. त्याच्यामुळं आपल्याला कॅन्सर नावाचा आजार होतो आणि मग त्याला उपयोगी पडणाऱ्या अँटीबॉडी तयार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे की अँटीजन बॉडीमध्ये निर्माण झालाय का बाहेरून एंट्री केलेलं आहे. नॉन सेल्फ इन्व्हेडर्स बाहेरून आलेला आहे का बॉडीतला बॉडीत तयार झालाय, हे दोन्ही सुद्धा आयडेंटिफिकेशन महत्वाचं आहे. आणि त्याला उपयोगी पडणाऱ्या अँटीबॉडी शरीरामध्ये तयार होणं गरजेचं आहे. ही ओळखण्याची क्षमता या ॲक्वायर्ड इम्युनिटीची असते. याला म्हणायचं सेल्फ ऑर नॉन सेल्फ इन्व्हेडर्स. द नेक्स्ट फोर्थ, चौथा प्रकार मेमरी. मेमरी हे सुद्धा फार महत्वाचं आहे. या ठिकाणी मेमरी म्हणजे काय? हियर सपोज वी टेक हियर एक्झाम्पल, maximum children suffer from measles disease. बऱ्यापैकी छोटी मुलं यांना गोवर, कांजण्या अशा प्रकारचा लहानपणी आजार होतो. दिस इज द फर्स्ट एन्काउंटर. म्हणजे ती लहान मुलं पहिल्यांदा गोवर, कांजण्या अशा प्रकारला आजाराला बळी पडली. बट आफ्टर सम इयर्स, 10 years, 13 years, 15 years, 20 years,
असा कालखंड गेल्यानंतर अगेन सच टाइप ऑफ पॅथोजन अटॅक ऑन दीज चिल्ड्रन, पुन्हा त्याच प्रकारच्या पॅथोजननं त्याच मुलांच्या वरती जर चुकून अटॅक केला, देन नेव्हर अगेन कॉज सच टाइप ऑफ डिसीज. पुन्हा त्याच मुलांना तोच आजार कधीही होत नाही, कधीच होत नाही. का? मेमरी. म्हणजे काय होईल? तर जो कोण मेसल्स कॉज करणारा जो पॅथोजन असेल, गोवर आजार निर्माण करणारा जो पॅथोजन असेल, त्यानं त्या लहान मुलाच्या बॉडीमध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी त्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडी नव्हत्या. त्यानं एंट्री केल्यानंतर मग हळूहळू निर्माण झाल्या, तोपर्यंत त्या लहान मुलाला तो आजार झाला. नंतर अँटीबॉडी इन रिस्पॉन्स टू अँटीजन, अँटीजनला रिस्पॉन्स देण्यासाठी अँटीबॉडी तयार झाल्या, हळूहळू तो आजार बरा झाला. बट अँटीबॉडी आर जनरेट, पण अँटीबॉडी आता तयार झाल्या. आफ्टर सम इयर्स, खूप वर्षाच्या कालखंडानंतर अगेन पुन्हा त्याच प्रकारच्या जर व्हायरस पॅथोजन एंट्री केली तर ऑलरेडी बॉडीमध्ये मेसल्स या आजाराला उपयोगी पडणाऱ्या अँटीबॉडी पूर्वी तयार झाल्या होत्या. मग तो 10 वर्षापूर्वी असतील, 20 वर्षापूर्वी असतील, पण त्या तशाच बॉडीमध्ये असतात. दे वेट, त्या वाट पाहत असतात पुन्हा तशा प्रकारचा पॅथोजन येतोय का. आणि जेव्हा पुन्हा त्याच प्रकारच्या पॅथोजनची एंट्री होईल तेव्हा बॉडीला लक्षात येतं, अरे हा पूर्वी असा पॅथोजन येऊन गेलाय. लगेच कळतं, आठवतं, म्हणून मेमरी कॅरेक्टर आहे. आणि त्या पूर्वी निर्माण झालेल्या अँटीबॉडींना लगेच जागृत होतात, क्विक, व्हेरी इमिजिएटली, अँड अटॅक ऑन दॅट अँटीजन. त्या अँटीजन वरती इतक्या जोरात आघात करतात, इमिजिएटली त्याला मारून टाकतात. आणि म्हणून दुसऱ्यांदा त्याच मुलांना तोच आजार शक्यतो होत नाही, बिकॉज ऑफ मेमरी कॅरेक्टर. थोडक्यात ॲक्वायर्ड इम्युनिटीची ही 4 महत्वाची कॅरेक्टर आहे. पुन्हा रिव्हिजन म्हणून मी या ठिकाणी सांगतो. स्पेसिफिसिटी याचा अर्थ बाहेरून ज्या प्रकारच्या अँटीजनने एंट्री केली त्याला उपयोगी पडणारी अँटीबॉडी शरीरात निर्माण होणं गरजेचं आहे, स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ टायफॉइडचं इन्फेक्शन झालं असेल तर त्याला उपयोगी पडणारीच अँटीबॉडी पाहिजे, मलेरियाची उपयोगी होऊन चालणार नाही. ह्याला म्हणायचं स्पेसिफिक किंवा स्पेसिफिसिटी. दुसरं डायव्हर्सिटी म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अँटीजन आहेत व्हिच कॉज डिसीज, ज्याच्यामुळे आजार होतात. असे खूप फास्ट व्हरायटी आहे, डायव्हर्सिटी आहे. पण त्यातल्या कोणत्या पॅथोजन एंट्री केली हे रेकग्नाइज होणं गरजेचं आहे, हे आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे, ओळखणं महत्वाचं आहे. हे ओळखण्याच्या कन्सेप्टला डायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. आणि डिस्क्रिमिनेशन ऑफ सेल्फ अँड नॉन सेल्फ इन्व्हेडर म्हणजे बॉडीतलाच कोणता तरी घटक आहे का की ज्याच्यामुळे बॉडीत बिघाड होतोय, किंवा बाहेरून कोण येतंय का अँटीजन की ज्याच्यामुळे बॉडीला त्रास होतोय, हे पण ओळखणं गरजेचं आहे, रेकग्नाइज होणं गरजेचं आहे. याला म्हटलं जातं डिस्क्रिमिनेशन ऑफ सेल्फ अँड नॉन सेल्फ इन्व्हेडर्स. आणि मेमरी आत्ताच पाहिलं होतं आपण, पूर्वी कधी तो जर आजार झालेला असेल तर त्याला रिस्पॉन्स म्हणून ज्या अँटीबॉडी तयार होतात त्या तशाच बॉडीमध्ये असतात. आणि पुन्हा त्याच प्रकारच्या जर पॅथोजनने एंट्री केली तर पूर्वी तयार झालेल्या अँटीबॉडी लगेच जागृत होतात, त्यांना आठवतं याच प्रकारचा पूर्वी कधीतरी पॅथोजन एंट्री केली होती. आणि मग त्या सगळ्या अँटीबॉडी त्याच्यावरती अटॅक करतात, त्याला मारून टाकतात आणि दुसऱ्यांदा तो आजार होत नाही. ही जी आठवण्याची प्रक्रिया आहे ते हे कॅरेक्टर म्हणजे मेमरी. ही 4 महत्वाची कॅरेक्टर ॲक्वायर्ड इम्युनिटीची असलेली आपल्याला दिसून येते. द नेक्स्ट इयर
इम्युनिटी। याचे सब टाइप्स कोणते आहेत? तर पहिला कोणता आहे? लास्ट लेक्चर, कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं ऍक्टिव्ह, आणि साहजिकच दुसरा कोणता असेल? पॅसिव्ह। हे दोन प्रकार असतील. Here this active again divides into two types. याचे पुन्हा सब डिव्हिजन्स पडतील, सब टाइप्स पडतील. ते म्हणजे कोणतं? नॅचरल. आणि दुसरा कोणता असेल? आर्टिफिशियल. आर्टिफिशियल. इथं सुद्धा या पॅसिव्हचे दोन प्रकार पडतील. सेम लाईक नॅचरल अँड सेकंड आर्टिफिशियल. सेम टाइप्स असतील. We see one by one. First about here this natural active acquired immunity. हा पहिला प्रकार समजून घेऊ. अगेन लिसन. Natural active acquired immunity. This is the first type. मग याचा एक्झाम्पल घेऊ म्हणजे समजेल. एक्झाम्पल कोणतं? कॉमन. When any type of pathogen enter in our body, कोणत्याही प्रकारच्या अँटीजननं आपल्या बॉडीमध्ये एंट्री केली, then immediately our body generate antibody in response to antigen and attack on that antigen. It naturally happen. हे नैसर्गिक घडतं, आपोआप घडतं. That concept is called as a natural active acquired immunity. म्हणजे काय? एखाद्या टायफॉइडच्या पॅथोजननं एंट्री केली बॉडीमध्ये, त्यानं एंट्री केल्यानंतर शरीरामध्ये आपोआप अँटीबॉडी तयार होतात. त्या टायफॉइडच्या पॅथोजनच्या विरुद्ध झगडा करतात, संघर्ष करतात, लढाई करतात. हे आपोआप शरीरामध्ये जे तयार होतं याला म्हणायचं नॅचरल ऍक्टिव्ह ऍक्वायर्ड इम्युनिटी. देन सेकंड टाइप artificial active acquired immunity. Here artificial active acquired immunity म्हणजे काय? We take here proper example. आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे समजायला सोपं जाईल. Here suppose पोलिओ डिसीज. पोलिओ हा आजार आहे. तो आजार झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट घेतो का होऊ नये म्हणून ट्रीटमेंट घेतो? तर वी टेक हिअर प्रिव्हेंटिव्ह मेजर. पोलिओ आजार होऊ नये म्हणून अगोदरच दक्षता घेतो, प्रिव्हेंटिव्ह मेजर करतो. वी टेक वॅक्सीन. आपण त्याची लस घेतो. म्हणजे आजार होऊ नये म्हणून अगोदर लस घेतो, वॅक्सीन घेतो. आणि ती वॅक्सीन शरीरामध्ये तयार होती का? नाही, तर ती बाहेरून घेतो. म्हणजे लहान मुलांच्या तोंडामध्ये 2-3 थेंब टाकले जातात. म्हणजे हे वॅक्सीन किंवा लस बाहेरून घेतलेले आहे, आर्टिफिशियल घेतलेले आहे. रोग होऊ नये म्हणून. का? तर त्या बाळाच्या बॉडीमध्ये प्रतिकार शक्ती वाढावी. या कन्सेप्टला इथं आर्टिफिशियल ऍक्टिव्ह ऍक्वायर्ड इम्युनिटी असं म्हटलं जातं. हे एक्झाम्पल फार महत्वाचं आहे. पोलिओ वॅक्सीन. देन थर्ड नॅचरल पॅसिव्ह ऍक्वायर्ड इम्युनिटी. मग याचं एक्झाम्पल प्रॉपर आपल्याला काय देता येईल? हिअर मदर्स ऑल antibodies are transferred to her child with the help of placenta, umbilical cord, blood, milk and colostrum. मातेच्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या अँटीबॉडी शक्यतो मुलामध्ये आपोआप जात असतात. का जात असतात? तर umbilical cord म्हणजे नाळेमार्फत जातील किंवा ब्लड मार्फत जातील.
किंवा आईच्या अंगावरती लहान मुलं दूध पित असतं, त्या दुधामार्फत जातील, किंवा पहिलं कोवळं जे दूध असतं ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात अँटीबॉडीज असतात. या पद्धतीनं आईच्या शरीरामध्ये असणाऱ्या अँटीबॉडी ह्या बाळामध्ये आपोआप ट्रान्सफर होतात. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए नॅचरल पॅसिव्ह acquired immunity. And then last here, artificial passive acquired immunity. Here some types of antibodies are not naturally developed in our body. आपल्या शरीरात त्या निर्माण होऊ शकत नाहीत. They obtain from outside, बाहेरून त्या घ्याव्या लागतील. एक्झाम्पल टिटॅनस, ज्याला आपण धनुर्वाताचं इंजेक्शन घेतो ते, डिप्थेरिया घटसर्प और रेबीज. समजा कुत्रं चावल्यानंतर जी काही इंजेक्शनची ट्रीटमेंट घेतो का, तर रेबीज नावाचा रोग होऊ नये, आजार होऊ नये. का? इट लीड्स टू डेथ, त्यांना आपण मरण पावतो. मग आता अशा प्रकारची इंजेक्शन आपण बाहेरून घेतो, त्या इंजेक्शन मध्ये काय असतं? अँटीबॉडीज असतात. सच टाइप ऑफ अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड इन अनदर एनिमल. दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये त्या डेव्हलप केल्या जातात. एक्झाम्पल हॉर्स, घोडा. घोड्याच्या शरीरामध्ये तशा प्रकारे उपयोगी पडणाऱ्या अँटीबॉडीज तयार करतात. अँड देन such type of antibodies take and inject in our body to defense against such type of disease. Example tetanus, diphtheria and rabies. म्हणजे या प्रकारचे आजार होऊन द्यायचे नसतील तर त्याला उपयोगी पडणारी इंजेक्शन आणि इंजेक्शन मध्ये असणाऱ्या अँटीबॉडी त्या दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये तयार केल्या जातात, वाढवल्या जातात, आणि मग ते इंजेक्शन आपल्याला दिलं जातं. मग आपण बरं होतो. म्हणजे बाहेरून घेतो म्हणून ही आर्टिफिशियल आहे, पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. 4 इंची प्रॉपर एक्झाम्पल देता आली पाहिजेत. एका मिनिटामध्ये मी पुन्हा रिव्हिजन करतो. इथं नॅचरलचं एक्झाम्पल म्हणजे काय? कोणत्याही आजार निर्माण करणारा जो पॅथोजन असेल त्याला उपयोगी पडणारी अँटीबॉडी आपल्याच शरीरामध्ये आपोआप तयार होते. हे ते एक्झाम्पल असेल नॅचरल. इथं आर्टिफिशियलचं एक्झाम्पल काय असेल तर पोलिओ. पोलिओ जर आजार होऊन द्यायचं नसेल तर त्याची अगोदर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण लस घेतो. ती लस शरीरामध्ये तयार होत नाही तर बाहेरून घेतो म्हणून आर्टिफिशियल. ही एक्झाम्पल असेल. आणि इथं नॅचरल पण ते पॅसिव्ह आहे. आईच्या शरीरातल्या अँटीबॉडी लहान मुलाला जातात. हे एक्झाम्पल इथं देणं गरजेचं आहे, नॅचरल. आणि इथं मात्र असे काय आजार असतात की त्याच्या अँटीबॉडी दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये तयार कराव्या लागतात. मग ते अँटीबॉडीज घ्यायच्या आणि थ्रू इंजेक्शन आपल्या बॉडीमध्ये टाकायच्या. ती आर्टिफिशियल दुसऱ्या म्हणजे बाहेरून घेतलं जातं. हे ते एक्झाम्पल असेल ज्याची त्याला एक्झाम्पल प्रॉपर देता येणं गरजेचं आहे. या पद्धतीचं अक्वायर्ड इम्युनिटी हा कन्सेप्ट असेल. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस कन्सेप्ट, अक्वायर्ड इम्युनिटी. ओके, थँक्यू.